जय हिंद. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. पोलीस भरतीला एक दिवस आधीपासून ते पोलीस भरतीच्या ग्राउंड पर्यंत आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत, ज्या ज्या प्रॉब्लेमला फेस करायचं आहे, त्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता लास्ट पर्यंत बघून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदल्या दिवशी आपल्याला व्यवस्थित आपली रेस्ट झाली पाहिजे. 2 दिवस कुठल्याही प्रकारचा हार्डवर्क करायचा नाहीये. कुठल्याही प्रकारचा लेग असू दे किंवा काही नाही, 2 दिवस आधी तुम्हाला फक्त नॉर्मली जॉगिंग, नॉर्मली थोडंसं स्ट्रेचिंग करायचं आहे, योगा करायचा आहे, मौन करायचं आहे आणि ग्राउंड तेवढंच आटपायचं आहे. कारण त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची वजन उचलणं किंवा कुठे फिरणं वगैरे नाही. जेवढं झोपता येईल ना तेवढं झोपायचं आहे. कारण पुढच्या दिवशी तुम्हाला जास्त काही झोप मिळणार नाहीये. आणि 2 दिवस आधीपासूनच पाणी प्यायला सुरुवात करायची आहे. किमान तुम्ही दिवसाभरात 5.5 ते 6 लिटर पाणी झालं पाहिजे. एक दिवस आधीपासून सकाळी उठल्यावरती नारळ पाणी घ्यायचं आहे. 1 बॉटल इलेक्ट्रॉल पावडरची बनवायची आहे. असं पाण्याचं नियोजन असेल. आणि जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं हार्ड मसालेवालं जेवण करायचं नाही आहे. जसं चिकन असेल, जेवढं सॉफ्ट जेवता येईल तेवढं रेग्युलर डाळ भात चपाती असंच खायचं आहे. पण तिखट तेलकट खायचं नाही. जेवढं तिखट तेलकट खाणार आहेत तेवढं तुमच्यासाठी तिकडचं नियोजन कसं असलं पाहिजे. आपल्याला आधी 5 वाजता बोलवलं असेल किंवा प्रत्येक ठिकाणचं ग्राउंडचं टायमिंग वेगवेगळं आहे. तर जर सकाळच्या वेळेस बोलवलं असेल तर आपल्याला आदल्या रात्री जावं लागतं ग्राउंडच्या ठिकाणी. तर जाण्याच्या ठिकाणी आपल्याला तिथे राहायची सोय आहे का, तिथे सगळं पूर्ण पुरेपूर माहिती करून घ्यायचं. आपण जिथे जाणार असेल तिथे आपल्याला एकतर कोणी नातेवाईक नसेल तर आपल्याला हॉटेल घ्यायचं आहे. कारण तिकडे तुम्ही जाणार तर तुम्हाला तिथे पुरेशी रेस्ट होणार नाहीये. तर आपल्याला हॉटेलवरती जर गेलात तर तुम्हाला 5 ते 6 तासाची झोप, तुमचे आंघोळ, वॉशरूमचं वगैरे व्यवस्था, वॉशरूम वगैरे व्यवस्थित जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला पुरेशी रेस्ट होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला ग्राउंडला जाण्याच्या आधी एक दिवस आपली पूर्ण बॅग चेक करायची आहे की आपल्याला जे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट व्यवस्थित भरले की नाही. डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 5 ते 6 फोटो घ्यायचे आहेत. डॉक्युमेंटचे सगळे झेरॉक्स 3 सेट बनवायचे आहेत. तुमचं आधार कार्ड असेल, 10वी-12वी असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, गुणपत डोमेस्टिक सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या. आवेदन अर्ज किंवा ॲडमिट कार्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा चेक करून घ्यायच्या आहेत. आणि टेप कोणती, तुम्ही जर 100 मीटर जर मारणार असाल तर 100 मीटरला किंवा 1600 मीटरला विदाऊट शूज मारणार असाल तर त्यासाठी तुम्हाला टेप मेडिकलमधून जे एक 15 ते 50 रुपयेपर्यंत टेप येईल ते टेप कंपल्सरी घेऊन जा. फोटो चिपकवण्यासाठी गम घेऊन जा आणि फोटो आधीच कट करून घेऊन जा. तिकडे तुम्हाला कैची भेटेल नाही भेटेल सांगू शकणार नाहीये. तर हे बॅगेत सगळं चेक करून घ्यायचंय. आपले सॉक्स, तिथे गेल्यानंतर नवीन कुठल्याही प्रकारचा कपडे वापरायचे नाहीये तुम्हाला. जे आपण रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये जे कपडे वापरतो तेच कपडे वापरायचे आहेत. आतमधले टी शर्ट असेल, तुमची ट्रॅक पॅन्ट, जॅकेट, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपले घेऊन जायचं आहे. कुठलाही कपडा आपल्याकडून विसरता कामा नाही. कारण तिथे गेल्यानंतर आपण गैरसोय व्हायला नको. आणि नवीन कपडे कोणीच वापरू नका शक्यतो. आणि भरतीला गेल्याच्या नंतर तिथे गेल्यानंतर आपण आपली रेस्ट झाली पाहिजे. रेस्ट झाल्याच्या नंतर आपलं तिकडचं जो माहोल असणार आहे, बऱ्याच ठिकाणी पोरांचं काय होतं आधीच घाबरले असतात. तर मित्रांनो असं काही नाही. जे आपण ग्राउंड आहे तिकडे तुम्हाला सेम 3 इव्हेंट असणार आहेत. आता आपला पहिला कोणता इव्हेंट असणार आहे, तर पहिला इव्हेंट आपला 100 मीटर असेल, 1600 मीटर असेल किंवा 800 मीटर असेल किंवा कोणता इव्हेंट आधी घेऊ दे, आपल्याला घाबरायचं काम नाही. आपल्याला आपण तयारी केली, आपल्याला कारण आपल्यासाठी नवीन नसलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण इकडे 1600 मीटर करतो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला गोळा हातामध्ये दिला जातो. तर अजिबात तसा डोक्यामध्ये विचार आणू नका. ज्या डिटेल आधी घेतले जाते त्या डिटेल आपण तिथे, जे पोलीस स्टाफ असतो तो आपल्याला सपोर्टिव्ह असतो. कारण त्यांना जे ट्रॅक रिकामे असतात तिकडेच आपल्याला जावं लागतं, तरी आपल्याला ते विचारतात. तर त्याच्यामध्ये कुणाची शंका नसावी. भरतीच्या ग्राउंडला गेल्याच्या नंतर तुम्हाला 5 वाजता जरी बोलवलं असलं तरी लगेच 5 वाजता काही ग्राउंड सुरू होत नाही. शक्य ते 2 ते 3 तास तुम्हाला तिथेच बसवलं जातं. तुमची हाईट चेक केली जाते, तुमचा डॉक्युमेंट चेक केले जातात. तरी त्या गोष्टीसाठी 2 ते 3 तास जातात. त्यासाठी तुम्हाला पुरेसे सकाळी खजूर असेल, ॲपल असेल किंवा कुठल्याही फ्रुट्स वगैरे बऱ्याच घेऊन जायचं आहे. कारण त्या गोष्टीसाठी तुम्हाला आदल्या 2 ते 3 तास आधी वेळ द्यावा लागतो. तर मित्रांनो, तिथे गेल्याच्या नंतर तुमची परिस्थिती जी आहे ना ती एकदम सायलेंटच ठेवायची. कुठल्याही प्रकारचा व्हायलेंट करायचा नाहीये. बस एवढंच. आपल्याला माघार घ्यायचं नाहीये. आपल्याला गड जिंकायचा आहे. तो गड कसाही चढायचा आपल्याला. रस्सीने चढू, जिन्याने चढू किंवा अजून कुठल्याही मार्गाने चढू,
पण आपल्याला गड जिंकायचा आहे. त्याच्यामध्ये माघार अजिबात घ्यायचा नाही की माझा गोळा कमी पडला तर पुढचे इव्हेंट कसे होणार. अजिबात डगमगू नका. मी जी तयारी केली माझ्या तयारीवरती विश्वास ठेवा. तिथे काही होऊ शकतं पण तिथे अजिबात एक्सक्यूज नाही. स्वतः तुम्ही तयारी केल्यात तर तयारीवरती पूर्णपणे 100% विश्वास ठेवायचा आहे आणि मी करणार आणि करूनच राहणार. 1-2 मार्क मागे पुढे झाले तरी चालेल, तुम्ही मेरिटमध्ये बसाल हे लास्ट पर्यंत स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि पोलीस भरती करणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. जय हिंद.